पाय माझे. अहो माफ करा हा, मी इतका वेळ झोपून राहिले कळलंच नाही मला. उठवायचं ना मला तुम्ही. गाढ झोपेत होतेस तू, का उठवायचं तुला? मग काय झालं तरी उठवायचं ना, सांगायचं ना मला की मला ऑफिसला जायचं. अहो चिंगीचं पण आवरायचं बाकी, तुम्हाला ऑफिसला जायचं, स्वयंपाक बाकी, नाश्ता बाकी. काय खात बसले तुम्ही? पोहे बनवू का तुमच्यासाठी? नाही म्हणजे वर्ष त्यांचं लग्न झालं, माझी जबाबदारी संपली का? माझं हे कर्तव्य आहे ना बाबा. तुमचा चहा शांत बस आनंदी. बस बस. हे बघ, सगळ्यांचा नाश्ता सुरू आहे, आईचा चहा झालेला आहे, मी आज घरूनच काम करणार आहे आणि दुपारचं जेवण झालेलं आहे. तुला चहा नाहीये, मी चहा घेऊन येतो, थांब. अहो कशासाठी करता तुम्ही हे सगळं? बरं आई माफ करा हा, तुमचे गुडघे दुखत असताना तुम्ही. मग कोणी बनवलं स्वयंपाक? मी आणि बाबांनी केलाय स्वयंपाक. हा माझे कशासाठी बनवलं तुम्ही? अहो मला उठवायचं ना, तुम्ही असं का करताय बरं आज? का? घरातलं प्रत्येक काम तू एकटीनेच करायचं असा काय नियम आहे? अगं वर्षाच्या लग्नासाठी पहिल्या दिवसापासून इतकी राबतेस, आम्ही सगळेजण बघतो आहोत ना. काल रात्रीपर्यंत राबत होतीस. आरामाची तुला खूप गरज आहे. हा, आणि असं समज की आज तुझा सुट्टीचा दिवस आहे, आज काहीच काम नाही करायचं. नाही हो, असं नाही आई, मी काहीतरी बनवून देते ना तुम्हाला. हे घे, सुट्टीच्या दिवसात काहीच करायचं नाही. तसं नाही अहो, मी काय कसं बनवलं ऑमलेट? तसं चांगलं झालंय, थोडस मीठ कमी आहे. मीठ कमी आहे? थांब मी घेऊन येतो, पटकन आण. नाही मला जरा मीठ कमी लागतं ना म्हणून. ठीक आहे. तुला हवं येत नाही तर करतात कशाला काय माहिती. नाही आपण बाकीच्या जेवणात मीठ टाकलं होतं ना? बहुधा चेक करावं लागेल. चेक कर. नाही बहुतेक टाकलं होतं मी. हा टाकलं म्हणजे हा, हे सगळं झाल्यावर मला चहा देशील का? का मी बनवलेला वाईट होता का? तुझा चहा चांगला होता रे, पण आनंदीच्या चहाची सर कशालाच नाही. तिचा सुट्टीचा दिवस आहे आज, ती काही काम करणार नाही. आलं लक्षात? नाही पण घरच्या बॉसनी सांगितलं ना तर करावंच लागतं. बॉस कोण? काही नाही, मी माझ्याशीच बोलत होतो. हा मग ठीक आहे. अर्धा घ्या. कालच लग्न झालंय ना? एवढा आहारी गेलास तिच्या की शेपटी सारखा मागे मागेच फिरायला लागलायस. अगं नाही, ते मी हिला विचारायला आलो होतो. काय स्वयंपाक बनवता येतो की नाही ते? हो. नाही अगं, मी वर्षाला विचारायला आलो होतो की तू कुठली भाजी करणार आहेस ग? अरे ते ठरवेल ना ती. आणि तू काय सगळ्याच भाज्या खातोस, आणि तिने बनवली म्हटल्यावर अजून आवडीने खाशील, हो की नाही? मग चल उठ, तिला करू दे जेवण. उठ उठ, तिला डिस्टर्ब नको करू. सॉरी हा, त्याने खूप डिस्टर्ब केलं ना तुला. आता नाही हा त्रास देणार. उठ उठ, चल चल. हो हे वर्षा, मला पाणी हवं होतं. पाणी मी देते. उठ चल. पाणी? अगं उठ. सॉरी हा, आता नाही तुला त्रास देणार. नंदूने मदत तरी केली असती स्वयंपाकात, पण रसिकाताई त्यालाही घेऊन गेल्या. अगं आनंदी, एक काय 2 पेढे घे. अहो पण पेढे कसले ते तरी सांगा. अगं माझ्या सुनेला मुलगी झाली आहे. बाय माझे बोलते वहिनी. अहो आजी झालात तुम्ही. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. बाळ कसं आहे हो? अगं बाळ मस्त आहे, एकदम उत्तम आहे. तुला माहितीये, माझा मुलगा सांगत होता माझी नात अगदी माझ्यावर गेलीये. बाळाचा फोटो आहे तुमच्याकडे? अगं फोटो कशाला पाहिजे, प्रत्यक्षच बघ ना. सून आणि नात येते आता लंडनहून. हा मग तयारी करायला हवी तुम्हाला. अगो काय सांगू तुला, किती तयारी करायची माहिती का. पण ना हे लोक ना आपलं काहीच ऐकत नाहीत अगं. पण तरी सुद्धा मी डिंकाचे लाडू करणार आहे. तू येशील ना मदतीला? हो येईल ना मी, तुम्ही सांगा कधी येईल. हो चालेल. तसे 2-3 दिवस आहेत आपल्याकडे तयारीला, पण अगो 2-3 दिवस पुरतायत का? बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणते, आजच येऊ का मदतीला? आज माझ्याकडे खूप वेळ, आरामच आराम आहे. हो चालेल. आज फक्त आराम करायचा आहे, लाडू वगैरे काही बनवायचे नाहीयेत.
वा कमाल, कोथिंबीर वडी कमाल, वा वा. वर्षा भाजी सुद्धा कमाल धमाल. खूप छान स्वयंपाक केलेला सगळा. हा, मला माहित नव्हतं तू एवढा चांगला स्वयंपाक करतेस ते. मला जर का माहित असतं ना तर तुझ्याशी मी आधीच लग्न केलं असतं. आई चला, म्हणजे तुझ्या सुनबाईला काहीतरी येतं म्हणायचं. बरा केलाय स्वयंपाक. तू काय बघतोयस? हा ना. वा, सॉलिड बनवलंय मी. नक्की तूच बनवलंयस ना? हो हो. आनंदी, हे काय मी बरोबर लावले ना बघ. जीव भांड्यात पडला बाई माझा. जेवण आवडलं सगळ्यांना. हो, खरंच आज तुझ्या हातचं खमंग जेवण माझा आणखीनच तुझ्यावर जीव जडलाय. पण नंदू, मला आठवण येते घरच्यांची. मला माझ्या घरी कुणीच एवढं कामाला लावत नाही आणि तुझ्या घरी पहिल्याच दिवशी मला एवढं काम करायला लागलं. सॉरी वर्षा. अरे अरे, सॉरीचा प्रश्न नाहीये, माझं कामच आहे ते. पण कसं आहे ना, आमच्या घरी आनंदीच काम करते ना सगळं. पण आता तसं नसणार आहे. आता गोष्टी बदलणार आहेत, म्हणून मला घरच्यांची जास्त आठवण येते. हे मी फोन लावू त्यांना. अगं अगं, ही काय वेळ आहे का? म्हणजे ते सगळे घरी झोपायच्या तयारीत असतील नाही का? पण मला आठवण येते नंदू. अरे काय आहे ना, मगाशी आनंदीने जसं सांगितलं ना तसा मी फोनवर सगळा स्वयंपाक केला. तेव्हा सगळ्यांना बोलायचं होतं माझ्याशी, पण मी होते स्वयंपाक करायच्या टेन्शन मध्ये. त्यांना पण आठवण येत असेल रे माझी. ठीक आहे, तू आनंदी वहिनींना फोन कर, तुला बरं वाटेल. हा माझा बदामचा एक्का. माधवराव, या दोघींना आपण चांगले हरवूया आता. अजून गाव बाकी आहे ना? बर बर बर. मला काही सुचत नाही हो. मी सुचव का काही? विचारलं तुम्हाला? मी माझ्या टीम मध्ये आहात आणि माझ्या टीम मध्ये असतं तरी तुम्हाला विचारलं नसतं. चुकीचं बोललो. कसं झालं स्वयंपाक? खूप छान झालं होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं. मला पत्ते चांगले आलेले नाही. काय करताय का तुम्ही तिकडे? मी प्रोजेक्ट करते चिंगीचा आणि ही लोक पत्ते खेळत बसलेत. मला म्हणाले एक डाव खेळतो. बघा खेळताच अजून. ए, मला पण खेळायचे पत्ते. तुम्ही आलात ना की मग खेळूयात आपण. बाकी बरं आहे ना सगळं? मी बरी. अगं त्यांची आधी पान येऊ दे, मग आपण इकडे. मला काही सुचत नाहीये, लवकर ये. बरं, जा तू, एन्जॉय करा तुम्ही. बाय. चला आता टाक ना पत्ता. बोल नका, ओरडू नका माझ्या अंगावर. पत्ता टाक. ओरडू आई हो, ते 5 पर्सनाचा स्वयंपाक करायचा ना, भाजीपाला घ्यायला गेले होते. अच्छा अच्छा, बरं तुझी ओळख करून देते. हा माझा मुलगा संदेश, ही माझी सून सीमा आणि ही माझी नात ठकू. ठकू ती गोड आहे हो.
वहिनी तुमची काही हरकत नसेल तर घेऊ मी. अगं घे ना, विचारतेस काय? सीमा ते ग. आई ह्या कोण? अरे हो, ते राहिलंच की. अरे ही राघवची बायको आनंदी. राघव म्हणजे ते वकील ते का? हो हो. राघव आहे का घरी? नाही, ते ऑफिसला गेलेत. भेटतो मी त्याला नंतर. वहिनी अहो किती गोड आहे ही, बघतच राहावंसं वाटतं. अगं आनंदी, लग्नाला 2 वर्ष झाली. शेवटी आम्हीच मागे लागलो म्हणून नातीचं तोंड बघायला मिळतंय. काय ग सीमा, आजकालच्या मुलींना मुलं नको असतात, पण आता बघतेस की नाही लहान मुलं कसा आनंद आणतात ते. अरे चहा देता का? आनंदी बसली आहे तिकडे, कोलत्यांचे लाडू वळते इकडे, सासूचा घसा सुकला चहा विना, त्याचं काही पडलेलं नाही तिला. आनंदी लाडू नंतर वळग, पहिले चहा दे ग मला. चहा तुम्ही केलं चहा? आयुष्यात पहिल्यांदा बरं काम केलं तुम्ही. चहा साखर नाही आहे हो. अगं गोड खाणं बंद आहे ना तुझं? बंद नाही, कमी केलंय. काही बरळू नका. मला माहितीये तुम्ही मुद्दाम करताय ना. नकोय मला तुमच्या हातचा चहाच नकोय. घ्या बरं. अजिबात. मलाही हेच हवं होतं. तुला आधी सांगितलं असतं ना तर तू घेतलाच नसतास. मला तुमच्या हातचा चहा नकोय. मला चहाच नकोय असं नाही म्हणाले मी. मी आनंदीच्या हातचा चहा पिणार. ठीक आहे, मग आनंदीलाही हेच सांगतो की तिच्या चहामध्ये साखर टाकूच नको. तुम्ही सांगणार? सांगून बघा. नाही तुमचा चहा बंद केला तर नावाची सुलक्षणा नाही मी. मला बर. काही उठसूट डॉक्टरकडे न्यायची गरज नाही ग. आपल्याकडे बाळाला छानशी घुटी पाजली जाते, मग तेलाने मॉलिश केली जाते, ओव्याची धुरी देतात, बाळ असं छान गुरफटून झोपी जातं आणि निरोगी राहतं. मी काय म्हणते, आता ही 6 महिन्याची होईपर्यंत इथेच थांब की ग. कशाला जातेस? नाही, 6 महिने आम्हाला नाही राहता येणार, पण जाण्याआधी मी आनंदी वहिनींकडून सगळं शिकून घेणार आहे. हो शिकून घे ग बाई, आमच्या आनंदीला सगळं येतं. हो हे काय, ही तर झोपली. आनंदीताई तुमच्याकडे आली ना की शांतच होते. लळा लागलाय तिला बाळाचा. मला हे सगळं अनुभवायचंय, सगळं हवं हवंसं वाटतंय. आनंदी घे बाई आता मनावर, घरात पाळणा हलू दे. चला ताईचा पण राग गेला. खरं? म्हणजे काय, तू केलेला स्वयंपाक तिला खूप आवडला. हा आता ती पटकन अशी बोलायला लागणार नाही, पण ताईला ओळखतो मी. राग गेलाय तिचा खरंच. आणि आपल्या संसाराची सुरुवात सुद्धा छान झाली नाही का? कसला राग गेलाय ताईचा. त्या स्वयंपाकघरात आल्या होत्या, मला वाटलं मला मदत करायला आल्यात, पण स्वतःचा चहा करून घेतला. मला साधं विचारलंही नाही की तुला चहा हवा आहे की नकोय, आणि गेल्या निघून. मला नाही वाटत ताईंचा राग गेलाय म्हणून. अगं वर्षा ठीक आहे ग. काय ताईचा राग आत्ता गेला असला तरी तिचा आपल्या लग्नाला विरोध होता हे माहिती आहे ना तुला. ती ते थोडस डोक्यात ठेवून असणारच नाही का. पण तू लक्ष नको ना देऊस, मी आहे ना तुझ्या सोबत, आणि तुझ्या जवळ सुद्धा आनंदीचा फोन. हॅलो हॅलो वर्षाताई. अगं आत्ता कसा काय फोन केला? अहो तुम्हाला माहितीये का, कोलते काकू आहेत ना, कोलते काकू, त्यांना नाच झालीये.
त्यांची सून आली आहे मुंबईत बाळाला घेऊन. तिचं बारसंच केलं नाही अहो. तिचं बारसं करतोय उद्या. काय सांगतेस? खरं तर आई मला म्हणाली होती की सीमा वहिनी आली आहे म्हणून. मला पण भेटायचं होतं ग बाळाला. पण म्हटलं की 3-4 दिवसात येणारच आहे ना मी 5 परतावनाला, तेव्हा येऊन भेटीन. पण आता मला यायचंय. मी आले तर चालेल ना आनंदी? अहो तेच सांगण्यासाठी फोन केला तुम्हाला. या ना तुम्ही, तुमच्या मदतीची गरज आहे मला. का? तू काही स्पेशल करतेस की काय बारशासाठी? नाही हो नाही, स्पेशल असं काही नाही. पण आपण आपल्या घरी करतो तिचं बारसं. मी सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलीये. पण मला तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. वर्षाताई याल का हो तुम्ही उद्या? जमेल तुम्हाला? अगं न जमायला काय झालंय, मी येते तिकडे, मग तू मला सांग काय काय करायचंय ते. एक काम करा, तुम्ही सगळा स्वयंपाक करा, बाकी मी सगळं सांभाळते. हे आनंदी, इथे घरात 2 दिवस स्वयंपाक करून ना मला नको नको झालंय. तू दुसरं काहीतरी देशील का मला? तू म्हणशील ते मी करीन, पण स्वयंपाक नको. अहो मस्करी करतेय. तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळते. फक्त येताना तुम्ही पेढे घेऊन या, बाकी मी बघते. हो, आणि मी येते तिथे आणि मग तू मला सांग काय काय करायचंय. मी हजर असीन तुझ्या मदतीला. ठीक आहे, वाट बघते. हा या. ठीक आहे, चल बाय. नंदू, मी उद्या बारशाला जाणार आहे. अरे बारसं? कुणाचं? पुरीला बारशासाठी एवढं उत्साही झालेलं बघताना खूप बरं वाटतंय बाई. आनंदी हे सगळे इतक्या उत्साहानं करते जणू तिला आपणही आई व्हावं असं वाटत असेल. हो, पण मग काय हरकत आहे? आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलंय आणि त्या पोरीने मधल्या काळात किती सोसलंय. हो, आता हा आनंद तिला मिळायलाच हवा. हो मिळायला हवा, पण मांजराच्या काळात घंटा कोणी बांधायची? सांगायला तर हवं तिला, पण मी सांगायला गेलं तर माझं तोंड दिसतं ना मालतीताई. त्यात काय सांगायचंय, तिला कळलं असेलच की. हो कळलंय तिला, पण कळलंय पण वळत नाही ना अजून तिला. असं कोणीतरी प्रत्यक्ष सांगायला पाहिजे. अरे मग मी आहे ना, मी बोलतो ना तिच्याशी. मी काही सुनेशी बोलायला घाबरत नाही. मी पण नाही घाबरत. तुम्ही बोलताय? बोला बोला ना, बोला. बोलतो ना मी, घाबरत नाहीये. हा निघालो मी. हो निघा निघा. तुम्ही हसताय का अशा? मी बरीला पडल्या माणसाला. नाही तुम्ही चुकलात. अब घेऊन लेफ्ट. आई आणलंच का ग? आई हो, मी नंतर घेते. बर हे घे वहिनी. गुंडाळ गुंडाळ. काय ग? कोलते सांगत होत्या सर्व बारशाची तयारी तू केलीस म्हणे. आनंदी या 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 या. अगं बाई ये ग. हे घे. अगं बाई किती गोड बाळ आहे. कोलते बाई नजर काढा बाळाची. हो 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 नक्की नक्की. सावकाश. हे घे वहिनी. आनंदी सरबत नको, 1 ग्लास थंड पाणी आणतेस का? बाळाला पाण्यात कोण घालणार? आत्याने घालायचं असतं बाळाला पाण्यात. अगं असं काही नसतं. काकी मावशी कोणी पाण्यात घातलं ना तरी चालतं. पण आता तर इथे काकी मावशी आत्या कोणीच नाही. आम्ही काय करतो इथे? आम्ही आहोत त्याच्या काकी मावशी आत्या. आणि मग तू तिच्या कानात नाव सांग आणि मग ती बाळाच्या कानात नाव सांगेल. झालं. बर थांबा जरा. आनंदी. हो आले. जरा पटकन बाहेर ये ना. आनंदी वहिनींनी तुला फोन केला होता, फोन करून बोलवलं होतं, तेव्हा तुला तिथे जाणं महत्वाचं होतं, हो की नाही? काय ना, आनंदी वहिनींनी आमच्या लग्नामध्ये जीवाचं रान करून सगळं केलं होतं. तेव्हा वर्षा, आता जेव्हा आनंदी वहिनींना तुझी गरज आहे तेव्हा तुला तिथे जाणं भाग नाहीये का? नंदू, आनंदी घेईल रे मला समजून. पुन्हा तेच, इथे कोणी काय समजून घ्यायचा हा प्रश्नच नाहीये मुळात. आणि ताई, तू इथे बसून ऑर्डर सोडायला आलीस का? नाही म्हणजे तुझ्या घरचे तुला बोलवत नाहीये? नंदू, ताई तू किती दिवस अजून राहणार आहेस इथे? नंदू, मी इथे किती दिवस राहायचं हे सांगणारा तू कोण? माझ्या हक्काचं माहेर आहे.
मला हवे तितके दिवस राहीन मी इथे. आणि काय रे, आता बायको आली तर बहीण नकोशी झाली का तुला? नंदू, हे बघ तुला स्पष्टच सांगते, जोपर्यंत तुझी बायको माझ्या आईचा नीट सांभाळ करत नाही, तिला त्रास देत नाही याची खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. तुला काय करायचंय ते कर. अरे वा, काय छान नाव ठेवलंय. छान छान. सीमा, अगं नाव तर गोड आहे, पण या नावाचा अर्थ काय? आम्हाला पण नाव आवडलं म्हणून ठेवलं. नावाचा अर्थ मी सांगते. अगं सोपा अर्थ आहे, इरा. इरा म्हणजे आनंदी. सांग बाई, सांग तू सांग. इरा म्हणजे इरावती. इरा म्हणजे सरस्वती. इरा म्हणजेच पृथ्वी. इरावती ह्या नावापासून इरा हे नाव पडलंय. इरा. आनंदी, तुला किती आणि काय काय माहितीये ग. आम्हाला फक्त नाव आवडलं म्हणून आम्ही ठेवलं. साऊंड चांगलं करत होतं ना. पण त्याचा अर्थ आत्ता कळाला. आनंदीला सगळं येतं. चला, आता बारसं तर झालं, आता सगळ्यांचं तोंड गोड करायला घ्या. आनंदी, बारशाचे पेढे वाटायला घ्या. आणते. पहिले मोठ्यांना द्या. ओ ग, काय झालं? हा, काय झालं ठक्कूबाईंना एवढं रडायला? ठक्कूबाई, दमलीस का ग तू? ठक्कूबाई नाही, आता काय म्हणायचं? इरा. किती छान नाव ठेवलंय का मुलीचं, इरा. झोपायचं आता? हा, झोपायचं. हा आता वर्षाताई. हॅलो वर्षाताई, अहो कुठे आहेत तुम्ही? बाळाचं नाव ठेवलं सुद्धा. हो, काय नाव ठेवलं? इरा. गोड नाव आहे. पण तुम्ही कुठे आहात? मी सगळेजण वाट बघत होतो तुमची. येताय ना तुम्ही? ऍक्च्युली आनंदी, मला नाही जमणार आहे अगं यायला. का? म्हणजे उशिरा येणार आहात का तुम्ही? नाही. वर्षाताई, हो इंदू मावशी नाही म्हणताय का तुम्हाला? अगं नाही नाही, तसं काही नाही आहे आनंदी. पण आता घरच्या जबाबदाऱ्या पण आहेत ना मला. खूप काम आहेत ग इथे. आणि कसं आहे ना आनंदी, की सारखं सारखं उठलं आणि तिकडे आलं असं नाही ना होऊ शकत. मला माहितीये की तू समजून घेशील मला. मला खरंच तुला मदत करायची होती आनंदी. अहो नाही नाही, मदतीसाठी नव्हते बोलवत मी तुम्हाला. तुमची आठवण येत होती. तुमची सवय झाली हो वर्षाताई आता, म्हणून म्हटलं आला असतात तर बरं वाटलं असतं मला. वर्षाताई, काही त्रास नाही ना तिकडे? नाही ग, त्रास कसला. खूप आनंदी आहे मी. या घरातल्या सगळ्या माणसांचं मन जिंकायचंय मला. आनंदी, अगं पैसे दिले म्हणून वाईट नको वाटून घेऊस. यू डिझर्व इट. आणि अगं खरंच खूप सुंदर डेकोरेट केलं होतंस तू. वहिनी, ह्याची खरंच काहीच गरज नाही. मी हे सगळं पैशांसाठी नाही केलं, प्रेमासाठी केलं, तुमच्यासाठी केलंय, इरासाठी केलंय. घ्या तुम्ही.
तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की आनंद होतो मला, आणि तोच खरा मोबदला आहे माझ्यासाठी. ह्याची काहीच गरज नाही. आनंदी, अगं नक्की आहेस तरी कशी तू? अगं तुझी आणि माझी ओळख होऊन नीट 4 दिवस सुद्धा झाले नाहीयेत. अगं पण तू इतक्या कमी वेळेत मला आपलंसं केलंस, मला जीव लावलास. तुझ्या रूपात मला एक छान मैत्रीण भेटली ग. अगं पण आनंदी, तू हे सगळं कसं काय करू शकतेस आणि कशासाठी? कशासाठी करते हे मला नाही माहिती, पण इराचा लळा लागलाय मला. बसलेत का सगळेजण? आली आली आनंदी आली. हो बरं, आपल्याला खेळ खेळायचे तर आता. आनंदी, हे खेळ काय आता? खेळ तर खेळावेच लागते, परंपरा आहे आपली. बरं का चिंगी, आपल्याला 2 खेळ खेळायचे. पहिला खेळ, तुम्ही एकमेकांचे हळकुंड सोडवायचे. दुसरा खेळ, ही अंगठी या दुधात टाकणार, एका हाताने शोधायची. हा, आणि जो जिंकेल त्याचं संसारात वर्चस्व असेल, लक्षात ठेवा. चला, मी काय म्हणते, हे सगळे खेळ सासरी खेळायचे असतात की नाही? मग तुम्ही खेळला असाल ना सासरी? खेळायला खेळूया. चला चला चला. जो जिंकेल त्याचं वर्चस्व. मला वर्चस्वाचं माहित नाही, पण मला हा खेळ जिंकायचा आहे. आणि मला वाटतंय की तू आयुष्यभर माझंच ऐकावंस, म्हणून मला हा खेळ जिंकायचा. तशी शाळेत कधी जिंकली नाही आई. नाही असू, आता जिंक, आता जिंक. हा, पण एका हाताने सोडायचंय. हा, चला खेळा. मी हे ठेवते हा, नाही तर सांगेल. वर्षा, तू जिंकणार का? हा, म्हणजे बाईचं वर्चस्व. हो. नाही नाही का, म्हणजे तसं नाही. ह्या खेळात वर्षा जिंकेल असं मला म्हणायचंय. नंदू दादा, मी तुमच्या बाजूने, खेळा तुम्ही. वर्षा, खेळ ग तू, मी तुझ्या बाजूने. बर, सुटली का? नाही सुटली? कशी नाही सुटत तेच बघ. थांब, इकडे ये. हे बघ. वर्षा, वर्षा, ए वर्षा, काय झालं ग बाळा? अगं का रागवून निघून आलीस? हे घे, अगं त्याच्यावर का राग? तू माझ्या सासरच्या समोर जो माझा उद्धार केलायस ना, त्याने मन भरून आलंय आई माझं. अरे अगं मस्करी करत होते राजा. कशाला करायची अशी मस्करी मला कळत नाही. वर्षाताई खरंच मस्करी करत होत्या त्या. चला बरं, बाहेर सगळेजण बसले. चला. आनंदी, हिला सांगून ठेव माझ्या सासरच्या समोर काही बाई बोलायचं नाही म्हणून. अगं किती मेहनतीने मी इम्प्रेस केलं होतं त्यांना, माहितीये ना तुला. आता काय वाटेल त्यांना की मी जेवण बाहेरून मागवलं म्हणून? काही कोणाला काय वाटणार आहे? काही नाही वाटत. अगं ती पद्धत असते. सांग तिला, सांग. म्हणजे 5 परतावनाला आल्यानंतर मुलीकडच्यांनी सासरकडच्यांना मुलीबद्दल काहीतरी वाईट साईड बोलायचा. म्हणजे मग सासरकडचे मुलीची बाजू घेतात. मग समजायचं की मुलींनी सासरकडच्यांना आपलंसं करून घेतलंय. अगं मग अडून अडून कशाला विचारायचं? मी सांगितलं असतं ना. नाही ग, तू लाग सांगशील, सासरकडची मंडळी सांगतील. अगं सासू नंडेचं सोड, नंदूराव तरी सांगतील का काय नेमकं घडतंय तुमच्यात काय नाही? तेव्हा म्हणून मग असं अडून 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 विचारावं लागतं. पद्धत असते ती. नंदूला काही अडून अडून विचारलेलं कळणार नाही. तू मला विचार थेट, मी सांगते. बर, थेटच विचारते. झाली का नवीन संसाराला सुरुवात? अगं म्हणजे काय, फायनली आमचं लग्न झालंय. खुश होता मी. ते नाही विचारत आहे ग मी. लग्न झालंय, पण आता लग्नानंतरच काय? आई, अगं आत्ता तर संसार सुरू झालाय, छान चाललंय सगळं. अगं मूर्ख मुली, नातवंडाचं काय? आई, तुला कशाला हवाय लगेच नातवंड? हा, चिंगी आहे ना आपली. चिंगी आहेच ग, चिंगी आहेच. मी म्हणजे मला आता नातू हवाय दोघींकडून. बोला, पहिले कोण देतंय? रसिका ताई, थँक्यू. वर्षा, हा बोल सडे. काय बाबू,
हो हो. अरे मुजडा कुठे आहेत माझ्या? अहो असतील ना इथे. नाही आहेत ना. अरे बापरे, तुमच्या सोसायटीमध्ये चोऱ्या होतात की काय? नाही असतील इथेच कुठेतरी बसले. थांबा एक मिनिट. काका आई आई यांच्या मोजण्या हरवल्या. आनंदी आहे का बरं? नाही हरवत का चिंगी? काय ग चिंगी? मला 5 रुपये द्या, मम्मी बूट देईन. इकडे 5 कसले? 500 माग. हा काका, मला 500 रुपये द्या. मला वाटलंच होतं माझ्या भावाकडून पैसे उकळायची तुम्ही एकही संधी सोडणार नाही, म्हणून मी त्याच्या चपला घेऊन आलो. घे नंतर, घे आणि चल. बर चला येतो. ताईसाहेब नंदू ऐका ना. नाही, नंदुरावांचे लग्नातले बूट आहेत ते बूट घातल्याशिवाय ते घरी कसे जाणार परत? बरोबर ना. मला तेच बूट हवेत ना आता. वर जावई बापू म्हणताय मला आणि माझी मस्करी करताय. काय पोरखेळ चालू आहे तुमचा? मला माझ्या मोजड्या लपवलेला मला अजिबात आवडलेलं नाहीये. मगाशी दोन्ही गेम्स मध्ये तुम्ही वर्षाला जिंकून दिलं, तेही मुद्दामून, हो ना? नाही दादा, आम्हाला काय दोघांना अपमान करण्यासाठी इथे बोलवलंय? नाही नंदू, आहो तसं नाही. बरोबर बोलतोय तो. या घरचा जावई येतो, त्याला जरा तरी मान देणार की नाही तुम्ही? पोर लहान आहे, हो मस्करी करते. ऐका, एक मिनिट. नंदू, सॉरी, सगळ्यांच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. तुला इतका राग येईल वाटलं नव्हतं. थांबा, 1 मिनिटात आलो. अरे पण मुळात लपवण्याची गरज काय होती? ऐका ना ही काय म्हणते, चिंगी लहान आहे, समजून द्या ना. काय समजून घेऊ मी? सावकाश हे गोष्टी समजून घेऊ मी. अरे हे बघ वर्षा, तुझ्या घरच्यांना जशी मस्करी करता येते ना, तशी मला सुद्धा मस्करी करता येते. काय ग? मी छान टर्न घेतला. अगं मस्त टर्न मारलास. वा वा वा, छान मस्त टर्न मारून गेलीस. तुला टर्न मारायचाच नव्हता, तुला सरळ माझ्याकडे यायचं होतं ना. अहो नाही माधवराव, ती सरळ आली असती ना तर तुमच्यावर धडकली असती. बरं झालं तिने टर्न घेतला ते. अहो स्वतःची काळजी घ्या आता, नाही तर नातीला खेळवता तुमची तब्येत बिघडायची ना. राघवनं तुम्हाला वर्षाच्या लग्नासाठी हॉस्पिटलमधून इकडे आणलं, पण तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जायचं नावच घेत नाही यार. एवढं बरं वाटायला लागलं का तुम्हाला? नाही, कसं आहे पाटकर, आपल्या माणसांमध्ये आलं ना की माणसाला नेहमीच बरं वाटतं. आणि तसा मी बरा आहे आता, मला काही त्रास बीस होत नाहीये. आणि राघव आहे तो मला असं थोडी सोडतोय. डॉक्टरांकडे घेऊन जाणार, त्याची अपॉइंटमेंट, त्याची ट्रीटमेंट, औषधोपचार वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. माधवराव, औषधांनी बरं होणार नाहीये हे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल, ऍडमिट व्हावं लागेल आणि ऑपरेशन सुद्धा करावंच लागेल. नाही, मला तसा त्रास होत नाहीये पण अजून. आणि समजा ऑपरेशन करायची वेळ येईल ना, तेव्हा बघू की ऑपरेशन करता येईल नंतर. पण आता सध्या कसं आहे ना, मला माझ्या नातीला खेळवायचंय. छान राहील. शिवाय माझे होईल का पण तिला? छोट झालं तर? नाही, छोट तर नाही होणार, पण मोठं होऊ शकतं. कसं दिसेल ते कसं कळेल मला? किती गोड दिसतोय बाप्पा. छान दिसेल तिला.
आवडली वाटतं भाजी. हॅलो, आवडली का भाजी? हॅलो. काय हो, तुम्ही खाल्ली का पण भाजी? ही सगळ्यांनीच संपवली. नाही नाही, खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली, मी पण खाल्ली आणि ह्या सगळ्यांनी खाल्ली, सगळ्यांना खूप आवडली. कळलंच ते. ऐक ना आनंदी, अगं आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव आहे योजना. तिने तुझ्या हातची भाजी खाल्ली, तिला खूप आवडली आणि तिला ती रेसिपी जाणून घ्यायची आहे, तर देशील का? हो, देईन ना. हा, मग तिला फोन देतो, बोल तिच्याशी. हॅलो मॅम, थँक्यू. ऍक्च्युली मी आई बाबांपासून लांब राहते, त्यामुळे रोज मेसच जेवण जेवते. आज तुमच्या हातची भाजी खाल्ली आणि एकदम घरची आठवण आली. हो, तुमच्या हाताला ना माझ्या आईसारखीच चव आहे. शेफ आहे माझे, थँक्यू. आणि तुला कधी भाजी खावीशी वाटली ना तर सांगा मला. त्यापेक्षा तुम्ही मला रेसिपी सांगा ना, मी बनवेन. बरं ठीक आहे, चल सांगते. हो. ओके, थँक्यू मॅडम. मी नक्की प्रयत्न करेन. नक्की करा. थँक्यू. ठेवते. हो.